नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. व्लॉग नाहीये, ना काही रेसिपी आहे, ना काही डेली रुटीन आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे तुम्ही मोस्ट रिक्वेस्टेड तुम्ही मला एवढ्या जास्त कमेंट्स आल्या होत्या मला मागे, की तुझे पूर्ण ड्रेस हॉल दाखव. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे पूर्ण जे ड्रेस आहेत ते तर नाही दाखवणार. पण जे काही माझे कुर्ती आहेत, कुर्ती सेट आहेत, ज्याच्यावर ओढणी, पॅन्ट सर्व आहे. असेवाले मी ड्रेस तुम्हाला आज दाखवणार आहे आणि त्यासोबतच माझं पर्सचं सुद्धा कलेक्शन दाखवणार आहे. जास्त नाहीये, 3च पर्स आहेत. पण त्यासुद्धा तुम्हाला जाणून बघायची इच्छा होती बऱ्याच जणांनी. त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ बनवायला सांगितला होता. पण याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही दाखवणार आहे आणि काही ड्रेसेस जे मी घेतलेले आहेत, पण आता मी घरी गेले होते तेव्हा मी घरी देऊन आले, घरी ठेवलेले आहेत. घरी गेल्यावर पण घालता येतील म्हणून. तर ते मी तुम्हाला फक्त त्याची इथे लिंक देऊ शकते आणि त्याचे फोटो मी तुम्हाला प्रोव्हाईड करेल जे आहेत आणि त्याच्या लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील आणि पर्स सुद्धा ज्या पर्स आहेत त्याच्या सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. तर मग चला पटकन टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला ड्रेस आहे जो की तुम्हाला खूप जास्त आवडलेला. त्याचे मी फोटोज सुद्धा Instaला पोस्ट केले होते आणि मी इकडे सुद्धा साइडला सर्व ड्रेसेसचे फोटो तुम्हाला मी स्क्रीनवर देईलच. तर चला पहिला ड्रेस तुम्हाला दाखवते. तर हा आहे तो कुर्ता सेट जो की ब्राउन कलरचा आणि एवढ्या जणांनी याची लिंक मागितली होती आणि भरपूर जणांनी घेतला सुद्धा. मला फोटोज आले होते त्यांचे, की आम्ही तुझं बघून हा ड्रेस घेतला म्हणून. हा होता तो कुर्ता सेट जो की हा कुर्ता आहे त्याचा आणि ही पॅन्ट आहे. एवढा जास्त सुंदर दिसतो ना हा ड्रेस. खूप म्हणजे खूप भारी दिसतो. मला तर खूप जास्त आवडलेला आणि खरंच खूप छान आहे. ओढणी पण ह्याची खूप छान आहे. असं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ओढणीला पण स्टाईल करू शकता. तर हा ड्रेस लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत भरपूर. ग्रीन कलर आहे, मोरपंखी आहे, त्यानंतर वाईन कलर आहे. सो हे सर्व कलर तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जातील. तर आता दुसरा ड्रेस आहे तो म्हणजे हा वाला पर्पल, जो की मी सध्या बहिणीला दिलेला आहे. तिला खूप जास्त आवडला होता हा ड्रेस म्हणून तिला दिलाय आणि आता तिच्या मापाची फिटिंग पण झालेली आहे याला. तर हा पण खूप सुंदर दिसतो आणि कॉटन आहे. सॉरी मिक्स फॅब्रिक आहे आणि हा असा दिसतो. हा असा खूप जास्त सुंदर दिसतो आणि हा कलर तर सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे. त्यामुळे असं वाह! खूप भारी वाटतो हा ड्रेस. हा टॉप याचा आणि ही पॅन्ट, ही अशी पॅन्ट आहे. स्ट्रेट पॅन्ट आहेत सर्वांच्या, म्हणजे मोस्टली तर सर्वांच्या स्ट्रेटच पॅन्ट आहेत आणि ओढणी पण आहे याची सुंदर अशी. ही ओढणी आहे. पर्पल कलरचा मला माझ्याकडे एक पण ड्रेस नव्हता. सो म्हणलं घ्यावं आणि हा ड्रेस घेतला आणि मला खरंच खूप जास्त आवडला. जो की हा ड्रेस जो आहे तो ऑफलाईन घेतलेला आहे. त्यामुळे याची लिंक माझ्याकडे नाहीये आणि हा बहिणीने घेतलेला. आम्ही दोघी सेमच असल्यामुळे आम्हाला दोघीला एकमेकींचे ड्रेस येतात. हा असा. हा सुद्धा खूप सुंदर दिसतो. खूप छान दिसतो आणि हा कलर सुद्धा एक युनिक कलर आहे. एक काय म्हणतो आपण स्टँडर्ड कलर वाटतो हा. त्यानंतर आहे ही पॅन्ट, जी की ही सुद्धा स्ट्रेट पॅन्ट आहे. ह्याला सुद्धा खालून अशी लेस दिलेली आहे, जी टॉपला मॅचिंग आहे तशी आणि ओढणी पण याची नेटचीच आहे. मोस्टली ना नेटच्या ओढण्या असलेले ड्रेस खूप छान दिसतात. एक तर म्हणजे तुम्ही कुठे छोटं-मोठं फंक्शन असेल तिथं पण घालू शकता, रेग्युलर पण घालू शकता. त्यामुळे नेटच्या ओढण्यावाले मला ड्रेस खूप आवडतात. ह्याची ओढणी अशी आहे. खूप छान लाँग पण आहे. पण याची लिंक नाहीये. तुम्हाला जरी आवडला असेल तरी याची लिंक माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही. नेक्स्ट आहे माझा फेव्हरेट मला खूप जास्त आवडतो तो वाला ड्रेस आणि तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडला होता. सांगू? दाखवू? हा बघा, हा वाला. हा ड्रेस. एवढा जास्त भारी दिसतो ना हा. एकदम अशी एक काय म्हणतो ट्रेडिशनल वाला लूक येतो ह्या ड्रेसने. मला खूप जास्त आवडतो. जर मला कन्फ्यूज होत असेल ना मी कधी कुठं काय घालू, तर हा वाला आणि तो ब्राउन वाला डायरेक्टली मी तोच घालते. कारण हा तर एकदम मला म्हणजे मी
जसं मला लुक आवडतात ना, तसं ह्या ड्रेसमध्ये मला तो लुक येतो. त्यामुळे हा माझा फेव्हरेट ड्रेस आहे. आणि याच्यावर पॅन्ट नाहीये, ओढणी आहे. ह्याचा घेर पण खूप जास्त छान आहे, मोठा आहे. ओके. आणि ह्याच्यावर ओढणी पण ही अशी आहे. खूप मोठी ओढणी आहे. आता मी ओपन करून नाही दाखवत, पण अशी पूर्ण जेवढी आपल्याला लागते ना मोठी, तशी ओढणी आहे याची. त्यानंतर आहे माझा रिसेंट वाला नवीन ड्रेस, जो की आहे हा पिंक. हा सुद्धा तुम्हाला खूप आवडलेला. हा वाला ड्रेस. हे स्लीव्हज ह्याच्या एवढ्या भारी आहेत ना, एकतर स्लीव्हलेस नाही म्हणजे जे स्लीव्हलेस घालत नाहीत त्यांना प्रॉब्लेम नाही आणि जे स्लीव्हज वाले घालतात त्यांना तर ह्या स्लीव्हज एवढ्या भारी आहेत ना आणि याचा कपडा मेन म्हणजे कोणता कपडा आहे मला नाव नाही सांगता येणार, पण कपडा एवढा भारी आहे असं वाटतच नाही की आपण काहीतरी ओझं असं एवढा ट्रॅडिशनल ड्रेस घातलाय म्हणून. पॅन्ट मी टॉपपेक्षा जास्त पॅन्टमुळं हा ड्रेस घेतलाय. तुम्हाला दाखवते. जस्ट अ सेकंड. पॅन्ट आणि ओढणीमुळे. ओढणीमुळे नेटची ओढणी आहा! ही पॅन्ट. ह्याला बघा पायांना सेम जसं स्लीव्हजला आहे, तसं पायाला डिझाइन आहे. पॅन्टला डिझाइन आहे सॉरी. तर अशी डिझाइन आहे. त्यामुळे पॅन्ट आणि हा जो टॉप आहे तो खाली प्लेन आहे पूर्ण आणि मग पॅन्टला अशी डिझाइन असल्यामुळे ना एवढा भारी लूक येतो. तुम्ही पाहिलेच आहेत फोटो आणि मी इथे सुद्धा देईलच स्क्रीनवर फोटोज. तर हा असा वाला आणि ओढणी तर बापरे! मी जसं तुम्हाला बोलले आता, नेटची ओढणी तुम्ही नेटचा ड्रेस कुठेही घालू शकता फंक्शनला कोणत्याही. तर ह्याची पण अशीच ओढणी आहे आणि सेम जशी स्लीव्हजला आणि पॅन्टला जशी डिझाइन आहे तशी ओढणीला पण चौकोन डिझाइन आहे चारी बाजूंनी. त्यामुळे खूप जास्त सुंदर वाटतो हा ड्रेस. आणि ओढणी तर अशी आहे, मला ओढणीच खूप जास्त आवडली. ओके. तर रिसेंटमध्ये मी एक ग्रीन कलरचा घातला होता. स्लीव्हलेस होता तो ड्रेस. ओढणी होती, पॅन्ट होती. तुम्ही पाहिला असेल रील्समध्ये. तर तो आता सध्या माझी बहीण घालून गेली आहे बाहेर. त्यामुळे तो ड्रेस मी आता इथं नाही दाखवू शकत. पण त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि स्क्रीनवर त्याचा मी फोटो दाखवेल. साइडला तुम्हाला दिसत असेल. तो वाला ड्रेस, तो पण एवढा भारी दिसतोय ना, त्याच्यामध्ये फिटिंग त्याची एवढी भारी आहे, की जसं आपण आपली बॉडी आहे तसा तो ड्रेस बसतो आणि जाड वाटत नाही. आता नॉर्मली जे माझे नाईट ड्रेस असतात ना, त्याच्यावर मी जाड दिसते. पण मी जाड नाहीये. आणि त्या ड्रेसवर एवढी भारी असं जसं माझी बॉडी आहे तसं त्या ड्रेसमध्ये मी तशीच्या तशी दिसते. त्यामुळे तो ड्रेस तर खूप भारी आहे. आणि एकदम हलका-फुलका आहे. कॉटन, प्युअर कॉटन आहे पूर्ण ओढणी, पॅन्ट आणि टॉप सुद्धा. तर तो पण खूप भारी आहे. त्याची पण लिंक मी देईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. आणि हा जो मी आता घातलेला आहे, हा तसं पॅन्टालून्समधला ड्रेस आहे. मी मॉलमधून घेतलेला आहे पॅन्टालून्समधून. पण याची लिंक माझ्याकडे आहे. Myntraवर पण अवेलेबल आहे हा ड्रेस. तर मी त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर हे सर्व माझे होते आतापर्यंतचे पंजाबी ड्रेस, कुर्ता सेट, कुर्ता कुर्ता, ओढणी, दुपट्टा काय म्हणू शकतात ते सेट आणि आणखीनही आहेत. ते घरी आहेत. जेव्हा मी आता घरी जाईल तेव्हा मी देईल आणि तसं फोटोज वगैरे मी तुम्हाला इथे ॲड करून देईलच आणि त्याच्या लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही चेक करू शकता आणि जे काही ऑफलाईन घेतलेले आहेत ते तर आहेतच घरी. घरी जर गेले मी आता दिवाळीला तेव्हा बनवेल हॉल किंवा मग इकडे घेऊन येईल ते ड्रेस आणि इथे आल्यानंतर बनवेल. कारण घरी गेल्यानंतर एवढा वेळच भेटत नाही. काय करावं, काय नाही असं होतं. तर हे सर्व होते ड्रेस. आता माझ्या या सर्व आवडत्या ड्रेसेसपैकी तुम्हाला कोणता ड्रेस सर्वात जास्त आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण सुरू करूया माझ्या पर्सचा हॉल. तर फर्स्ट वाली पर्स आहे ज्याची लिंक खूप जण मागतात ती म्हणजे ही. ही वाली याला लाँग बेल्ट आहे आणि ही पण आहे. अ, हे सध्या तुटलेलं आहे. मी अक्कलकोटला गेले होते तेव्हा हे तुटलेलं. बसेल हे. हो, ह्याचा स्क्रू जो आहे ना, ओह! आय सी. स्क्रू लूज झालेला आहे. येस, बसू शकतं हे. मी बघितलंच नाही. मी तुटलं म्हणून तसंच ठेवून दिलं. तर ही वाली जी आहे ती याची लिंक मी नाही देऊ शकत कारण ही एफ-सी रोडवरून घेतलेली आहे.
तिकडेच 250 मध्ये घेतली होती. 400 म्हणले होते, मी बार्गेनिंग करून 250 मध्ये घेतली होती आणि छान वाटते. कोणत्या पण ड्रेसवर जाते. वेस्टर्न असो, इंडियन असो दोन्हीवर पण जाते आणि कलर पण कोणता जरी असेल ड्रेसचा तर त्या प्रत्येक ड्रेसवर ही पर्स जाते. त्यामुळे मला खूप जास्त आवडते आणि कॅरी करायला पण खूप जास्त छान वाटते. कम्फर्टेबल वाटते म्हणून ही वाली. त्यानंतर आहे त्यानंतर आहे ही व्हाईट कलरची जी की माझी फेव्हरेट आहे. याला पण लाँग बेल्ट आहे, पण मी सध्या हिला असंच यूज करते, नॉर्मली असं. त्यामुळे मी बेल्ट याचा लावलेला नाहीये, मध्येच आहे आणि ही सुद्धा मी Mishoवरून घेतलेली आहे. तर याची लिंक तुम्हाला भेटून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी. आणि 3rd नंबरची आहे ही वाली. मला अगोदर ना अशा पर्सचा वगैरे नाद नव्हता. पण आता मला थोडंसं असं छान वाटते बाहेर घेऊन जायला वगैरे. तर मी घेते सध्या कलेक्शन करते पर्सचं पण. आणि ही अशी आहे. याला पण लाँग बेल्ट आहे. पण मला असंच कॅरी करायला आवडतं हे असं घेऊन जायला. त्यामुळे मी लाँग बेल्ट नाही लावले कोणत्याच पर्सचे. एक तेवढा लावला होता. तो पण आता मी अक्कलकोटला गेले मग जास्त लांबचं ट्रॅव्हल करायचं होतं म्हणून लावला होता. बट ही पण खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत आणि व्हाईट वालीमध्ये पण कलर आहेत. तुम्ही जी लिंक मी देईल तिथून जाऊन तुम्ही बघू शकता कलर वगैरे आणि तुम्हाला जो आवडतो तो घेऊ शकता. हा कलर व्हाईटवर जातो, ब्लॅकवर जातो आणि मोस्टली असं सर्व कपड्यांवर जातो म्हणून मी हा कलर घेतलेला आहे याच्यामधला. तर या 3 पर्स होत्या ज्या की मी तुम्हाला दाखवल्या. ज्या सध्या माझ्याकडे आहेत आणि मी घेतलेल्या आहेत. अगोदर माझ्याकडे असं पर्स वगैरे म्हणजे कसे छोटे-छोटे पॉकेट वगैरे मला तसला नाद होता. छोटे-छोटे पॉकेट वगैरेच ठेवायचे मी. असा पर्स वगैरे कधी नाही घेतला. बट आता मला थोडंसं वाटलं, की घ्यावं बाहेर जाताना वगैरे छान वाटेल. म्हणून मी आता कलेक्शन करतीये. आणि आता लास्ट पर्स आहे. पर्स बॅग म्हणू शकता तुम्ही तिला काय म्हणायचं ते म्हणू शकता. बट माझी मोस्ट ब्रँडेड बॅग आहे. ती दाखवते तुम्हाला. नवीन जस्ट आताच माझ्या बॅग कलेक्शनमध्ये ॲड झालीये. ती माझा भाऊ राहुल त्याने मला गिफ्ट दिली आहे आत्ताच जस्ट. तो इकडेच आहे सध्या. तर त्याने माझ्यासाठी गिफ्ट आणली ती बॅग. तर तुम्हाला दाखवते. अजून मी मी अनबॉक्स केलीये ती, पण मी अजून यूज केली नाही. म्हणलं तुम्हाला दाखवू. चला. तर ही वाली ती बॅग आणि आता तुमच्या समोरच हिला अनबॉक्स पण करते. तर ही आहे मायकल कॉर्स ब्रँडची आणि माझी फर्स्ट ब्रँडेड बॅग जी माझ्या भावाने मला गिफ्ट केली आहे. ओह माय गॉड! सी. ॲक्चुअली फर्स्ट कॉपी आहे ही. बट ती पण काही स्वस्त नाहीये. अजून मी ओपन पण नाही केली बघा. पूर्ण जशी असं वापरलीच नाही. मी कुठे गेलेच नाही हिला घेऊन म्हणून मी यूज केले नाही. बट सी किती छान आहे. असं नाही घेता येणार. असं असं हातामध्ये घेता येईल अशी. अशी कॅरी करता येईल आणि मला मोस्टली असंच आवडतं. तर मी अशी कॅरी करू शकते याला. याला पण लाँग बेल्ट आहे. हे बघा सगळं जशास तसे मध्ये. तुमच्या समोरच याची अनबॉक्सिंग झाली. हा बेल्ट बघा याचा किती सुंदर आहे. अशा बेल्टच्या ना मला खूप जास्त आवडतात. खूप. मायकल कॉर्स. लावू आपण याचा बेल्ट. नको मी बेल्ट लावून असं अडकवणारच नाही. हे खूप लॉंग जाईल ना असं बेल्ट लावली तर. त्यामुळे बेल्ट आपण इसका अंदर ही रखेंगे. अजून काय आहे मध्ये? michaelkors.com. हे तर बघितलंच नव्हतं मी. याला पॉकेट पण आहेत. 1, 2, 3. हे बघा असं पॉकेट. ही बॅग ना माझ्याकडे मी संभाजीनगरला असताना असायला पाहिजे. ती मी मस्त ऑफिसला घेऊन गेले असते. पर्स. MK. ओहो, ओहो. सो धिस वन इज लास्ट आणि आता माझ्या कलेक्शनमध्ये नवीन काय ॲड होईल ते तर तुम्हाला आता नवीन येणाऱ्या व्हिडिओजमध्येच कळेल. सध्या तरी माझं ड्रेस आणि पर्सचं कलेक्शन हेच आहे. तसा माझा प्लॅन आहे दिवाळीच्या अगोदर असे कुर्ता सेट वगैरे ऑर्डर करावेत 5-6 आणि त्याचा एक हॉल द्यावा तुम्हाला. आणि मला सुद्धा फंक्शनसाठी वगैरे मग आता दिवाळीत वगैरे घालायला होतीलच ते. तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. तर आल्या तुमच्या जर भरपूर अशा कमेंट्स की बनव व्हिडिओ म्हणून तर मी नक्कीच तुमच्यासाठी तो व्हिडिओ सुद्धा घेऊन येईल. जर साडीचा पाहिजे असेल तर साडीसाठी कमेंट करा. कुर्ती सेटचा पाहिजे असेल तर त्यासाठी करा.
आणि अदरवाईज जे काही तुम्हाला पाहायला आवडेल त्या रिलेटेड सुद्धा करू शकता. सो गाईज दॅट इज फॉर टुडे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि या प्रकारचे आणखीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील का नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मी ट्राय करत राहील की तुम्हाला अशा टाइपचे सुद्धा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला मग भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.